नमस्कार मित्रांनो, आजचा आहे आपला डे 1 लडाख राईडचा। काल जे आपण केलेला जम्मू टू श्रीनगर हा आपला ॲक्च्युली लडाखच्या पार्टमध्ये नव्हता, पण काही नॅचरल जे झालं डिझास्टर इकडे त्याच्यामुळे आपल्याला तो एक दिवस आपल्याला ती एक्स्ट्रा चालवावी लागलेली। तर आज ऑफिशियली आपण आपल्या बुकिंग केलेल्या हॉटेलमध्ये आहोत। काल रात्रीच आलो आम्ही इथे, बट काल रात्री आम्ही ज्या पार्टवरून आलो लँडस्लाईडच्या तो खूप जास्त हे होता, तर मी तर दमलेलो, तर मग जास्त काही शूट नाही केलं। रात्री जेवलो आणि डायरेक्ट झोपून गेलो। तर आता हॉटेलचं तर रूम तर दाखवतो तुम्हाला मी। सगळीकडे पसारा केलेला आहे मी। इकडे मी आणि भाऊ आहे, आम्ही दोघं जण। आता हे बघा तुम्ही, लगेज सगळीकडे लगेज पडलेलं आहे, सगळीकडे टोटल इवन। तर इकडे हे सर्व हा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू असा काही। तर आजची जी डेस्टिनेशन आहे ती आहे कारगिल। एकूण 150 किलोमीटर आहेत आजचे। तर आपण आज जाणार आहोत 150 किलोमीटर। 150 किलोमीटरमध्ये आपण साईट सीन्स आणि ते सर्व आहे। तर आजपासून जी आहे ऑफिशियल आपली लडाखची अख्खं सर्किट जे आहे ते आपण कंप्लीट करणार आहोत, श्रीनगर टू श्रीनगर। पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला मी नंतर आयटिनरी सांगेलच। आजचे डेस्टिनेशन आहे कारगिल फक्त। बाकी ब्रेकफास्ट करून आलेलो आहे, मस्तपैकी तयार झालो। तर हे टी शर्ट आम्हाला भेटलेलं आहे। त्याच्यानंतर खाली जाऊन मी अख्खी टीम पण दाखवेल जेव्हा ब्रीफिंग होईल आपली। आता सगळ्यात पहिले मी लगेज भरतो, जे की माझं वरती आहे अजून, आणि देन मग लगेज खाली ठेवतो। एक हायलेक्स बुक केलेली आहे ज्याच्यामध्ये लगेज ठेवणार आहोत आपण। त्याच्यामध्ये लगेज जाईल आणि मग आपण फ्रीली राईड करणार आहोत। लवकरच भेटतो मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये डायरेक्ट आता। तर असं काय हॉटेल होतं। आत्ताचे वाजलेले आहेत 10:20। ओके, इकडे एक ॲक्टिवा आहे आपली, देन हिमालयन, भरपूर गाड्या आहेत। त्याच्यानंतर इकडे सगळं आता सेटअप चालू आहे। मी इकडे, माझी गाडी इथे आहे। देन ही हायलेक्स आहे, ज्याच्यामध्ये की आपलं लगेज लोडेड आहे। देन ही आपली, आज मी फक्त ही बॅग ठेवली ज्याच्यामध्ये आपलं रेन गेअर्स आणि तेवढंच आहे। बाकी हायलेक्स पूर्ण लोडेड आहे आपल्या लगेजनी। बाकीच्या गाड्या इकडे आहेत, हा सगळं अजून एवढं सगळं आहे। देन हा आहे इकडे हिमालयन आणि हे सगळं लोडेड आहे तिथे। तर आता डायरेक्ट आपण जो आहोत मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटू, ठीक आहे। इथे आपली गाडी आहे, भाऊ आहे पुढे। डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटू आता आपण। तो आप लोगों ने क्या करना है, जैसे बाइक है, बाइक का हैंडल हाथ में टाइट, और हाथ ऐसे नहीं करना, हाथ ऐसे रखना, टाइट रखना हैंडल पे, जो ऐसे नहीं हो। और चलाते टाइम हाथ बिल्कुल टाइट हैंडल पे, आराम से जाओ फास्ट गियर में, बाइक को एक्सीलेटर हाफ लेके जाओ आराम से। कोई मोड़ आया ऐसे तो हम क्या करेंगे, मोड़ पे अगला ब्रेक बिल्कुल नहीं लेंगे। अगला हम अगर ब्रेक लेते हैं तो पिछला टायर हमारा ताकत लगाता है, अगला टायर जाम हो जाएगा। फिर ऐसे स्केट करके वो गिर देगा, पानी भी होगा, सब चीज़ होगा, छोटा छोटा पत्थर। तर नमस्कार मित्रांनो, फायनली आता फ्यूल अप घेऊन आपण फ्यूल अप करून आलेलो आहोत। तर आता जस्ट ग्लव्स पडलेले, बट ओके। चल, ग्लव्स पडलेले त्यांचे, ग्लव्स पडले, चल। तर इथे आहे शुभम मार्शल आपला, जो की लीड करणार आहे। त्याच्याकडे आहे हिमालयन, आपली FZ, बाकीचे येतात ते मागून। ग्लव्स पडले म्हणून थांबले मागे, बाकी मागून आला आपल्या। आत्ता आपण फ्यूल अप केल्याने आता आपण निघालो आहे कारगिलच्या दिशेने। ओके, जरा आरसा ॲडजस्ट करतो अजून माझा। बेस्ट, आता सिनिक रूट लागेल आपल्याला। एकदा रूट लागला का मग मी हे करतो, परत चालू करेल कॅमेरा। तर फायनली आपण येऊन पोचलेलो आहे, श्रीनगरच्या बाहेर आलो आहे। तर ब्रिज जो आहे आपण आत्ता समोर बघू शकतात पूर्ण। भाई फुल फन आहे, फुल फन। समोर व्ह्यू बघा यार।
समोरचा व्ह्यू बघा काय खतरनाक दिसतोय. थांबा थोडा कॅमेरा वर करतो मी अँगल. बघा व्ह्यू बघा यार. जस्ट आर्मीचा कॉन्वो चाललेला आहे. खतरनाक कॉन्वो होता, खतरनाक. आणि आय थिंक सो आपण आता झोजिलाला चाललो आहोत. आता कुठल्या तरी गावात आलो आहोत. ओके, तर इकडे सगळा मुसलमान एरिया आहे सर्व. आणि हे जे आपले समोरचे अर्धे रायडर्स आहेत. ओके, आता जरा एक मस्त सिनिक व्ह्यू आलेला, बट मी रोड एन्जॉय करत होतो तर हे नाही गेलं. परत एक मिनिट, सिनिक व्ह्यू आल्यावरच कॅमेरा चालू करतो मी. तर आता जी आहे रोडला एकदम मस्त रोडला सुरुवात झालेली आहे. ओके, आजूबाजूचा व्ह्यू बघा. रोड तर भाई फुल खतरनाक आहे. मागे व्ह्यू बघा यार काय खतरनाक आहे. आणि हे समोर आपले रायडर चाललेले. हा एक आहे बऱ्यापैकी, म्हणजे इकडे सिक्युरिटी खूप टाईट होते. आता आर्मीवाल्यांनी थांबवलेला, त्याच्यानं महाराष्ट्राची गाडी बघितली तर सोडून दिलं लगेच. MS च्या गाड्या बघितल्या सोडून दिलं. इकडं हे दोघं भाऊ बहीण आहेत. त्याच्यानंतर अजून बरेच आहेत जे की विथ पिलियन आहेत. आता बघू आपण. बाकी समोरचा व्ह्यू बघा, फुल मस्त व्ह्यू आहे. ओ भाई साहब, ब्रिज बघ सोनू. अरे काय खतरनाक व्ह्यू आहे. कॅमेरा बंद करायचं मन नाही करत माझं. तर आत्ता जे आहोत आपण सोनमार्ग टनलच्या इथे आलेलो आहोत. आणि समोरच जो आहे तो सोनमार्ग टनल आहे. आणि ही एवढी सगळी गँग आपली. मार्शल जो आहे, मार्शल गेलेला आहे पुढे. त्याच्यानंतर एवढी पब्लिक आहे. अजून पण बाकीची पब्लिक येणार आहे. ओके, 2 लाईन आहे, सिंगल लाईन बोलला. व आजच्या गावात पायऱ्या काय खतरनाक आहे. फुल खतरनाक. तर आता जे आहोत आपण एक्झिट कडे आलेलो आहोत सोनमार्ग टनलचा. भाई बघा काय व्ह्यू आहे. खतरनाक खतरनाक. टनलच्या आतमध्ये गार होतं ना. काय आलं? हा टनलच्या आतमध्ये खतरनाक कार्यक्रम आहे ना. तो ऑफिशियली वी आर इन सोनमार्ग
तू उतरून बघ जरा. हा थांबवली. वाईट काय लागला. अच्छा चल चल. वाईट लागले ना. सुना सुना सुना. चला चला. हा बस. काय मस्त पैकी मस्त व्ह्यू आहे. सोनमार्ग म्हणजे सोनमार्ग का गुलमार्ग काय ना जायला. सोनमार्ग आय थिंक. काय माहिती, विचारून सांगतो मी तुम्हाला आपण कुठे आहेत नक्की. पुढे बघा स्नो कॅप माउंटन. ह्याच्यात दिसणार नाही. सोनू बर्फ दिसला का? फुल स्नो कॅप माउंटन आहेत. फुल मस्त. सोनमार्ग फुल मस्त. काय सीन आहे. समोर बघ सोनू, वरती बघ. सगळे डोंगर वेगळे आहेत. सगळे. एकही डोंगर असं नाही की सेम कलर मध्ये आहे. तर इकडे हा धनंजय. त्याच्यानंतर हे आपले इनफिल्ड वाले हंटर. त्याच्यानंतर सूरज भाऊ. जो जिल्हाचा जो ऑफ रोड पॅच आहे तो स्टार्ट झालेला आहे आता. म्हणजे ऑलमोस्ट मागे स्टार्टच होता. आता एकदम हळूहळू हळूहळू आपल्याला इथून जायचं आहे. खतरनाक. छोटासा ब्रेक घेतला आम्ही. भाई सीन बघा खाली. इथून मी तुम्हाला गाड वाटते घर सांगू तर. खतरनाक खूप मोठा व्ह्यू आहे. इकडे काही गाड्या. चलो आज काही जास्त लोडेड नाही आहे. फक्त आपली एक छोटी बॅग आणि हीच आहे. चलो कुठे येऊ तर चल बस. चलो गाइस. ओके बसलास. चल श्रेयस. ओके तर बघा जॉर्जिला इथून जो आहे फक्त 10 ते 15 मिनटं राहिलेला आहे. डिस्टन्स मला माहिती नाही आहे. आमच्या मार्शलनी सांगितलं की 10 ते 15 मिनटं आहे फक्त. ओके तर जॉर्जिलाचा जो आहे तो खतरनाक पॅच स्टार्ट कधीच झालेला. मला आयडिया नव्हती का तो आपण जॉर्जिला टॉप करतोय म्हणजे आत्ता लगेच. तर सगळा मस्तपैकी व्ह्यू व्यवस्थित आहे एकदम. माझी जी आहे गाडी पॉवर ड्रॉप करते. बापरे फायनली बघा यार. हे खतरनाक आहे. आई ग धूळ बघा समोर. खतरनाक ना. थोडा पुसतो मी.
पहिली वॉटर क्रॉसिंग. फुल मजा. छोटीशी वॉटर क्रॉसिंग होती. जॉर्जिलाचा दगड भाई तो. सॉरी जरा कॅमेरा अँगल खाली झालता चुकून माझ्याकडून. आता जो पास आहे तो आपण क्लोज आलेला पासच्या. ओके. खतरनाक खतरनाक असा व्ह्यू आहे. हो जॉर्जिला पोचलो सुनो आपण. आय लव्ह जॉर्जिला ना तिथे. जॉर्जिलाच्या दिलमध्ये भोग पडला असेल बघ. तशी नाही थांब थांब थांब. तू तर सोनू. तर फायनली अख्खा ग्रुप जो आहे तो ग्रुप नाही सॉरी अर्धे जण आहेत ते पोचलेलो आहोत आम्ही जोजिलाला. थांबा जरा जोजिलाचा माझा बोर्ड होत्या जास्त कॅप्चर नाही करना ब्रदर. क्यों जोजिला मध्ये आलेलो आहोत आपण. आय लव्ह जोजिला. वरती सीन बघा भाई. जोजिला मध्ये आलेलो आहोत. व्ह्यू टॉप नॉच बघा. व्ह्यू बघा यार. खाली नदी बघा तिथे. आणि अर्धा ग्रुप माझा आलेला आहे. आता जस्ट कॅमेरा बंद होता माझा. तर जोजिलाचा आपला वॉर मेमोरियल क्रॉस केला आम्ही. फुल सिनिक व्ह्यू आहे. ढगा तर बघा किती आहेत. ढगा पूर्ण निळ आहेत. आणि तिथं ना अख्खा बर्फ पडलाय डोंगरांच्या वरती टॉपला. तो भाई फायनली आपण कारगिलमध्ये आलेलो आहोत. नाही सॉरी कारगिल नाही टुरिझम आहे. टुरिझम आहे आपलं कारगिलचं. बस आता आपण वॉर मेमोरियलच्या आतमध्ये आहोत. इथं सहसा सोडत नाही कोणाला. आपल्या स्पेशल रिक्वेस्टवरती आपल्याला सोडलं आहे इथे आतमध्ये. आणि एक मिनटं आपण आता मागे मागे चाललो आहोत. आपल्याबरोबर नेव्ही ऑफिसर आहेत. त्यांच्या रिक्वेस्टवरती आपल्याला सोडलं आहे. तिरंगा सगळ्यात उंच आपला. आणि हे तिबेटियन फ्लॅग्स आहेत. आणि इथे याच्यावरती तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो. इथे कोणाला सोडत नाहीत. स्पेशल रिक्वेस्टवरती सोडलेलं आहे. ते पण फक्त यांच्यामुळे कारण की हे नेव्ही ऑफिसर आहेत. आणि हा वॉर मेमोरियलचा जे ज्योती जी आहे प्रज्वलित केलेली त्याच्या मागे आहोत आपण. ॲक्च्युली हे तुम्हाला कुठे लवकर कोणालाही सोडत नाही. आणि ही ज्योत आहे. त्याच्यानंतर इकडे सर्व आपलं तर आपण आहोत कारगिल वॉर मेमोरियलमध्ये. माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तो आपला झेंडा आहे. त्याच्या खाली फ्लॅग्स आहेत वेगवेगळे. आणि त्याचबरोबर जी ज्योत आहे ती प्रज्वलित केलेली आहे. ती
कंटिन्युअस प्रज्वलितच राहते. तर आत्ता वाजलेले आहेत 6:45 व्हायला आले आत्ता. ओके. आणि इकडे बॅकला जे आहे वॉर मेमोरियलचं त्या स्टोरी सांगतात, तिथे स्टोरी दाखवतात. आणि हा पूर्ण असा काही व्ह्यू आहे. आणि माझ्या मागे बघा आपण बाकीचं हा इकडून असा काही हे आहे. त्यानंतर पुढे इकडे व्ह्यू आहे. इकडे आर्टिलरी आहे. आर्टिलरी दाखवतो मी. ही आर्टिलरी पुणे मेड होती ही वाली. आता याचा ॲडव्हान्स व्हर्जन आला आहे. ही आता सध्या वापरत नाही आहे. त्यानंतर इकडे जी आहे हिची रेंज सांगायची राहिली. हिची रेंज 9 ते 11 किलोमीटर आहे. आणि ही जी आर्टिलरी आहे हिची रेंज आहे तब्बल या टेरेनमध्ये 36 ते 40 किलोमीटर. आणि हे जे तुम्ही माझ्या मागचा डोंगर बघता ते ह्याच्या मागे पाकिस्तान आहे 9 किलोमीटरवरती. ठीक आहे. याच्या मागे 9 किलोमीटरवरती पाकिस्तान आहे. आणि इकडे जे आहेत हे इकडे दिसतं तुम्हाला हवाला पॉईंट, हा बर्फ आहे. ओके. सर्व इथं लिहिलेलं आहे. बॅटल ऑफ PT-5140 गन हिल. गन बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला भले छोटी वाटत असेल, खूप ह्यूज गन आहे, खूप मोठी गन आहे. ओके. आत्ता सध्या ह्या गन्स वापरात नाही आहेत. ह्यांचे ॲडव्हान्स व्हर्जन ऑलरेडी आलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे तुम्ही फ्लॅग बघता ते इंडियाचे, हे टोटल 20 फ्लॅग्स आहेत इथे. ओके. आणि आजूबाजूचा परिसर बघा. आता आपण जिथे वीर जवानांना श्रद्धांजली ज्यांच्या ह्याच्यामध्ये काय बोलतो आपण, तिथे त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी तिथे लावलेलं आहे. आपण तिथे जाऊ आता. चला. तर आत्ता आपण जो आहोत तो वीरभूमीच्या इथे जाणार आहोत. ओके. तर वीरभूमीच्या इथे आपण वीरभूमी दाखवतो मी तुम्हाला. तर आजच्या दिवशीच वीरभूमीचा जो काउंट वाढलेला आहे, कालपर्यंत वीरभूमी जी होती 401 लोकांसाठी होती. आजच 3 जण वाढलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. जे 3 जण शहीद झाले त्यांचं ॲड केलेलं आहे इथे नाव. ठीक आहे. तब्बल 404. तर 404 जणांसाठी आता ही आहे. बघा कुठे ना कुठे आर्मीचं हे होतच असतं. त्याच्यामध्ये जे आपले सोल्जर आहेत त्यांना आय थिंक इकडे काहीतरी स्टार्ट झालं. तिकडे काहीतरी आपलं हा सीन बघा भाई तुम्ही. आय थिंक फ्लॅग खाली उतरवत मे बी, मला शुअर नाही काय नक्की. सूर्य खाली गेला तर कदाचित फ्लॅग खाली उतरवतो, कदाचित. मी कन्फर्म नाही आहे. आपलं जे बिगुन वाजतं ना, काय बोलतात त्याला, मला नाव नाही माहिती त्या इन्स्ट्रुमेंटचं, ते वाजतंय. दोन मिनटं वेट करू आपण आणि ते संपस्तोपर्यंत. देन मग आपण पुढे मूव्ह करू. इथे सर्वजण उभे राहिले जो त्या जागेवरती आहे. ओके. चलो. मला वाटलं झेंडा खाली उतरतो पण नाही. तर हे सगळे 404 वीर जवान आहेत ज्यांनी की कारगिल आणि अजून याच्यामध्ये शहीद झालेले लढता. ठीक आहे. आता मी इथून बाकीचा दुसरा पार्ट दाखवतो तुम्हाला. चला. हे इकडे सुद्धा एक विमान आहे जे की पंजाबवरून आलेलं आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला मी. हा जो आहे ही ब्लॅकवाला वीरभूमी, हे आहे जोजिलाची जी वॉर हे आहे मेमोरियल, तिथला आहे हा. हे त्याचे रिप्लिका आहे ॲक्च्युअल. आता जोजिलामध्ये आपण थांबलो नाही वॉर मेमोरियलला. ठीक आहे. मी तिकडूनच दाखवतो. आय थिंक इकडून रस्ता आहे की नाही मला माहिती नाही. चला तिकडून जाऊ आपण पुढे आणि देन मग
आपण परत ऑर्डर दिलेली आहे फ्राईड राईसची, ते खाऊ आणि मग पुढे जाऊ. लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. पहिल्यांदाच एवढं लांब आलेलो, लडाखची राईड आणि हे सर्व पहिल्यांदाच चालू आहे. वॉर मेमोरियलमध्ये आलेलो आहो. अंगावरती अक्षरशः काटा आलेला जेव्हा ते स्टोरी सांगत होते, पण काही कारणामुळे आपण आतमध्ये रेकॉर्ड करू शकत नाही सिक्युरिटी रिझनमुळे. आपण आतमध्ये रेकॉर्ड नाही करू शकत. त्यामुळे आपण आर्मीचा जो आहे मान ठेवून कुठेही रेकॉर्ड केलेलं नाही. जी ते रेकॉर्ड करायला हे आहेत तिथेच आपण फक्त रेकॉर्ड करतोय. जे प्लेन आहे मी जे तुम्हाला दाखवलेलं, आता आपण चाललो आहोत. हा असा पाथवे गेलेला आहे त्याच्याकडे, तिथे जाऊ आपण. फक्त पाथवे इथे आहे, प्रॉपर वे आहे जाण्याचा. आणि जो पुढून जाऊ आणि मग आपण, हा काही प्लेन आहे. हे आत्ता सेवेमध्ये नाही आहे, हे कारगिल वॉरच्या टायमाला वापरण्यात आलेलं. ओके, हे सर्व आहे इथे. इथे जी माहिती आहे मी प्रॉपर दिसते. त्यानंतर हा पूर्ण ह्यांनी जे आहेत बॉम्ब टाकलेले या प्लेननी, हे तसं म्हणजे ॲक्च्युअल हे यूज केलेले असे. हे त्याची रिप्लिका आहे. झेंडा काय शानमध्ये फडकतोय बघा. आणि आपण जाऊ परत, आता आलो त्या मार्गाने. ऑफिशियल डे 1चा असं काही हॉटेल रूम आहे. हे रूम आहेत. हा माझा, तो भावाचा. बाकी मस्त रूम आहेत. आता मी चेंज केला जरा रूम. इकडे काही मिरर आपला मस्त दिसतोय. इकडे टॉयलेट वगैरे व्हेरी क्लीन आहेत. चला भेटू परत लवकरच.